आज दहीहंडी होती आणि सकाळी सकाळी उठून मी छान अशी पूजा केली, कान्हाची ओवाळलं आणि मस्त असं प्रसन्न वातावरण झालेलं घरात एकदम. दिवाबत्ती झाल्यावर मी किचनमध्ये गेली, कारण का उपवासाचं जेवण पण बनवायचं होतं. इथे मी काळ्या वाटाणे आहे ना कुकरमध्ये लावलेच होते, तर मम्मीचा कॉल आला की मी जेवत नाही. मग मी घरी गेली, तिला थोडे मस्के लावले, लाडीगोडी केली आणि इथे मम्मीने ना पंपकिन राईस आणि डॉक्टरने दिलेलं औषध होतं, म्हणजे सॉरी फूड होतं, ते पण आम्ही तिला देत होतो, पण तिने खाल्लं नाही. मग जबरदस्ती भरवलं थोडं थोडं आणि इथे शुभम आणि मी नाचून नाचून ना तिला औषध घ्यायला मनवत होतो. आणि हे बघा अशी करते ती, अजिबात औषध घ्यायला मागत नाही. तिला थोडंसं ना अशक्त झाल्यामुळे कंटाळा आला आहे, तिला असं वाटतं मला कोणी हात लावू नका. मग घरी आली, वाटाण्याची भाजी बनवली, शेकटाची भाजी बनवली आणि इथे ना गोडासाठी मी करंजी बनवली. आणि इथे बघा पुरी बघा शेवटची मी केवढी मोठी बनवली आहे, मलाच हसायला येत होतं त्यावर. आणि जेवण बनवलं, मग देवाला नैवेद्य दाखवलं आणि मी पण उपवास सोडून घेतला. आणि मग संध्याकाळी ना आम्ही दहीहंडी बघायला गेलो. मी पहिल्यांदा दहीहंडी बघायला गेली होती आणि इथे ना मस्त अशी 5 थरांची दहीहंडी लावली, पण अशी गोल फिरवली त्या लोकांनी. एवढं सल्यूट आहे बाबा, कसं करतात देवाला माहिती, पण खूप भारी वाटलं. आणि आज एवढा पाऊस होता ना, म्हणजे दिवसभर पाऊसच आहेत. हे गोविंदा पथक सगळेच एवढे पावसातून फिरत होते, बापरे. तरी एन्जॉयमेंट बघा केवढं करतात आहे. ओके बाय, याच्यासाठी एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.